शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि हरभरा जो प्लॉट आहे हा 2.5 फूट अंतराने इथे पेरणी केलेली आहे। सिलेक्शन वान आहे आणि बघा इथं मर लागू नये म्हणून आज साधारणतः 15 दिवस झाले आहे पूर्ण। तर आपण ट्रायकोडर्मा 50 ग्राम इथे घेतलेला आहे 15 लिटर पाण्यामध्ये आणि ट्रायकोडर्माची आपण इथं आणि ह्युमिक ॲसिड 100 ग्राम अशा प्रकारे इथं ड्रिचिंग करणं चालू आहे। तर 2 नोजलने आपण इथं नोजल काढून 2 पंपाने 2 नळ्यातून अशा प्रकारे धार मारून इथं अशा प्रकारे ड्रिचिंग करणं चालू केली आहे, जेणेकरून आता ह्या परिस्थितीमध्ये पाण्याचा दुसरा जो आपण दिला असतो फेर, त्याच्यानंतर आपल्याला इथं मर लागण्याची शक्यता जास्त असते। तर त्यामुळं वातावरणात थोडा दमटपणा आहे, त्यामुळे याच वेळेस मरीची शक्यता असल्यामुळं आपण इथं अशा प्रकारे मर लागू नये म्हणून ट्रायकोडर्मा 50 ग्राम आणि ह्युमिक ॲसिड 100 ग्राम अशा प्रकारे इथं जी औषधी आहे हे 15 लिटर पाण्यात टाकून आपण इथं फवारा देत आहे। तर मरीचं प्रमाण जर आपल्या प्लॉटमध्ये वाटत असेल तर आपण सुद्धा अशा प्रकारे ड्रिचिंग करून आपल्या प्लॉटमधली जी मर आहे चण्याची ही आपण इथं थांबवू शकतो। तर ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आहे सिलेक्शन व्हरायटी आहे। तर सिलेक्शन 1044 सुपर, तर या व्हरायटीची आता इथे ड्रेचिंग करणे चालू आहे, कारण जमिनीमध्ये काळी कचरा असतो त्याच्यामुळं मर लागण्याची शक्यता असतो, कारण आपण तो सडू घातला असतो पाणी देऊन, त्याच्यामुळं त्याला बुरशी येते आणि बुरशीचं अटॅक आपल्या हरभऱ्याच्या मुळांवर होऊ नये आणि मर लागू नये यासाठी आपण अशा प्रकारे इथं नियोजन करणं चालू केलं आहे। ते 2 पंप धरून 15-15 लिटरची अशा प्रकारे औषधी टाकून आपण इथं सर्व औषधीची ड्रिचिंग करत आहे।